हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसेश्वर देवस्थानचे ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्या 16व्याचा कार्यक्रम काल संपन्न झाला। अकोले तालुक्यातील कळस येथे ब्रह्मलीन वैकुंठवासी सुभाषपुरी महाराज यांच्या 16व्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यासाठी हजारो भक्तगणांनी गर्दी केली होती। मोठा दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला होता। गावातील ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या साधू महाराज साधू महंत यांची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली। प्रत्येक गल्लीत रांगोळ्या, घरासमोर शेणाचा सडा यामुळे कळस गावातील वातावरण मंगलमय झाल्याचं चित्र दिसत होतं। या प्रसंगी जुना पंचनाम आखाड्याचे मुख्य महंत शिवानंद गिरी महाराज यांनी भक्तगणांना मार्गदर्शन केलं। असे हे सुभाषपुरी महाराज संताचा स्वभाव असा असतो। संत हे सरळ सर्वांना धरून चालणारे आणि तोच संत तेच महात्मे। शिव्या जरी दिल्या तर त्यांच्या मनामध्ये मळ नसतो, त्यांच्या मनामध्ये वाईट नसतं। नेहमी समाजाला पवित्र करणारी त्यांची वाचा, त्यांचं ध्येय, त्यांचे उद्दिष्ट समाजाचं कल्याण करणारे आहे। त्यांना तिसरा नेत्र असतो आणि त्या तिसऱ्या नेत्राने समाजाचा काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे जाळत असतात। श्री पंचदश नाम जूना अखाड़ा के एक ऐसे दिव्य महापुरुष थे जिन्होंने अपने पूर्ण जीवन को कलश में जिस प्रकार जल आकर के और वो शुद्ध होता है, निर्मल होता है, उसी प्रकार इस कलश ग्राम में आकर के महाराज ने वो अलख जगाई, वो अलख पूर्ण करके और आज संतों का समागम इस दिव्य श्रद्धांजलि में प्रेषित कर दिया। ऐसे उस दिव्य महापुरुष को सुभाषपुरी जी महाराज आज हमारे मध्य में शरीर रूप से तो नहीं है, लेकिन सूक्ष्म रूप से आज भी हम आपके बीच में ही वो विद्यमान हैं। या प्रसंगी पंजाब, राजस्थान आणि परराज्यातील साधू आणि महंतांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती। यावेळी ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्या गादीचे वारसदार म्हणून महेंद्रपुरी आणि दयाशंकरपुरी यांची निवड 1 वर्षासाठी करण्यात आली। 16व्याच्या निमित्ताने यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून अनेक भक्त मंडळींनी यावेळी हजेरी लावली होती। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, S9 मीडिया, अकोले।